नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाळामोरे या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज हिंदकेसरी मैदान देसाईगाव 26 जानेवारी पारंपरिक मैदान. आणि आज आपल्यासोबत आहे छोटा लक्षा, मुंबईचा किंग छोटा लक्षा. आणि आज मालकसुद्धा सोबत आहेत. दादा, कसं वाटतंय आजचं नियोजन? आजचं नियोजन कुठेतरी रोहित भाऊंनीच केलं होतं. आम्ही कुठेतरी बऱ्याच दिवसापासून संघर्ष करत होतो. आज कुठेतरी त्या संघर्षाला यश आलं. अनुराग गणेश भंडारी चिंचवली आणि शिवराम भिवा टकले कौसा ही आज घरचा साज पळाला आणि बऱ्याच दिवसानंतर हा नाव चिपकला आणि कुठेतरी गुलालामध्ये आम्ही राहिलो. कारण या नावामध्ये पहिल्यांदा जेव्हा या नावामध्ये बैल पळायला सुरुवात केली तेव्हापासून टॉपच्याच गाड्या मारल्यात ना. आता पण बैलांनी टॉपचीच गाडी मारली. बघा, दादांनी खूप चांगलं सांगितलंय. कारण तो टॉपमध्येच चालला आणि टॉपमध्येच आज आला. आज पारंपरिक मैदान, हिंदकेसरी मैदान, काय सांगाल मैदानाबद्दल? आजचा मैदानाचा गुलाल खूप महत्त्वाचा होता आमच्यासाठी. कारण आज बैल बऱ्याच दिवसामध्ये संघर्ष करत होता. आज गुलालसाठी झटत होतो आम्ही. आज कुठेतरी बैलांनी करून दाखवलं आणि भरपूर जणांना प्रेक्षकांना, आमचे फॅन फॉलोअर्स असतील बैलाचे, कुठेतरी सकाळपासून फोटो काढतात, त्यांना पण आनंद झाला खूप आज. खूप चांगला दादाने सांगितलं. आणि यश हा या लक्षाला चांगलाच येत चाललाय. कारण मागील बॅकफूटमध्ये त्याची खूप निंदा केली होती लोकांनी आणि उसाटण्या अड्ड्यामध्ये त्याने चांगला असा गुलाल घेतला. आणि आज गुलालसुद्धा खूप चांगला असा घेऊन दाखवला. आणि छोटे छोटे गाडा मालकांना सुद्धा तो खूप चांगला असं उजेडात सुद्धा आणतोय. त्याच्याबद्दल दादा काय बोलाल? नक्कीच. कारण सर्वांनी यावर्षी वासरामध्येच पळालो मी. कुठेतरी आज भरपूर दिवसामध्ये वासरू मैदानामध्ये येत होता. कुठेतरी लक्ष आजारी असल्यामुळे ही गाडी आम्ही जुलवत नव्हतो. पण कुठेतरी आज भाऊंना सांगितलं ही गाडी जुलूया. कारण वासरू पळतोय पण वासरू उजेरत नाही. याच्यानंतर वासरू नक्कीच उजेरत येईल. बघा, दादांनी खूप चांगलं सांगितलं. आणि आज नियोजन झालं होतं, ते मालकसुद्धा आहेत. दादा, तुमची ओळख सांगा. माझं नाव रोहित टकले. आम्ही कैलास शिवराम भिवा टकले यांचे नातू. आमचा लय पारंपरिक जुना खेळ आहे. आमच्या आजोबापासून हा मैदान चालू आहे आणि त्यांचं नाव टिकवण्यासाठी आमचा हा खेळ प्रयत्न मोठा चालू आहे. पहिल्यापासून आमचं नाव मोठं आहे म्हणून आमचा मोठा खेळ करायचा प्रयत्न चालू आहे. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलं. आणि आज लक्षाने खूप चांगला असा खोंड घेऊन पळालेला आहे. प्रेक्षकसुद्धा खूप चांगले असे जमलेले आहेत. राणा, काय सांगाल दादा राणाबद्दल? राणा आता आम्ही नवीन आणलं आहे नाशिकवरनं. कंटिन्यू गुलाला ते बैल. नाशिकला पण कंटिन्यू घोड्यामध्ये असतो आणि 3 फेऱ्याला पण चांगलाच पळतो आहे. आणि इकडं पण येऊन चांगल्या चांगल्या गाड्या मारल्यात. आणि गेल्या मैदानात बोनेलीला पळाला तेव्हा सोमाटण्याच्या शंभूमध्ये बैल पळाला. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं नियोजनसुद्धा आहे आणि टॉपमध्ये नियोजन असतंय. कुठेतरी नाव पुसलं जात होतं, ते आज राणाने लौकिक करायचं ठरलंय. ते आमचा आज घरचा योग जुळून आला ना म्हणून आमचा आज प्लॅन सक्सेस झाला. म्हणजे अक्षय भाऊ आणि आम्ही कौशवाले आमचा लय म्हणजे जुना संबंध चांगला आहे. रिलेटिव्ह आमचा खूप चांगला आहे. तो घरचा साज आमचा आज जुळून आला. म्हणजे लय मजा आली. पोरांना पण मजा आली आणि आम्हाला पण खूप मजा आली. बघा मित्रांनो, खूप चांगला असं आनंद व्यक्त केला दादांनी. आणि छोट्या लक्षाबद्दल बोलाल तेवढं कमीच आहे. तर काय सांगाल दादा? हा तर माझा गुरु आहे. हा याच्यापासूनच माझा मोठा खेळ चालू झालाय. बघा मित्रांनो, कुठंतरी जेव्हा मोठा खेळ चालू केला ना तेव्हा याच्यापासूनच मोठा खेळ चालू केला मी. माझ्या आजोबाच्या नावात पहिल्यांदा हा पळाला, त्याच्यापासूनच मी उठलो. बघा, तेव्हाच कळलं का शिवराम भिवा टकले नाव परत एकदम मैदानात आलंय. शिवराम शेठ टकले हे नाव मागील काळामध्ये सुद्धा गाजत होतं. आणि ते पण छोट्या लक्षाने एक नामांकित करून ठेवलं होतं. आणि पुन्हा आज त्यांचाच वारसदार पुन्हा राणाला घेऊन आले आणि लक्षासोबतच नाव मोठं करत आहेत. दादा, काय वाटतं, कसा वाटतो आनंद आजचा? आजचा आनंद म्हणजे एवढा आनंद आहे ना, भरपूर आनंद आहे. माझे वाचोबा रे तोंडवाले हे बोलत होते, मामा मोठा खेळ कर, मामा मोठा खेळ. तर आता ते त्यांना दाखवलं मी मोठा खेळ काय आहे. त्यांची इच्छा होती हा मोठा खेळ कर मामा, तर आता दाखवला मी मोठा खेळ. त्यांना पण खूप आनंद झाला आज. बरीच पब्लिक आज जमलेली आहे राणा आणि लक्षाला बघायला. काय सांगाल त्या पब्लिकबद्दल? पब्लिकचं तर खूप हे करतो अभिनंदन. कारण एवढी पब्लिक बघायला आले तर आम्हाला म्हणजे याच्यात खूप आनंद होतोय असा. बघा, दादांनी खूप चांगले सांगितलं आणि दादांचं मन सुद्धा भरून आलेले आहेत. कारण सुप्रसिद्ध गाडा मालक आज आपल्यासोबत आहेत. लक्षाचे मालक, ते त्यांचं खूप मोठं नाव आहे या मैदानामध्ये. आणि शर्यत क्षेत्रामध्ये ते सुद्धा सुप्रसिद्ध एक गाडा मालक आहेत. कारण खूप छोटे छोटे वासरं खोंड घेऊन नाव लौकिक करत आहेत. दादा, काय सांगाल अजून? आज आमचा गुलाल झाला पण आम्हाला कुठेतरी दुःख आहे. आमचा मथुर हरला.
कारण मथुरचा दुसरा तरी गुलाल व्हायला पाहिजे होता. कारण आज जरी छोटा भाऊ जिंकला असेल तरी मोठा भाऊ हारले तो आम्हाला कुठेतरी दुःख आहे. कारण जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा आम्हाला माहीत पडलं परत एकदा गाडी पडली, कुठेतरी आमच्यासाठी दुःख आहे. कारण आज मथुरचा गुलाल व्हायलाच पाहिजे होता. आज हिंदकेसरी मैदान होता. कारण मागच्या वर्षी मथुर आणि लक्ष्या बोलवला होता, चांगली गाडी केली होती आम्ही निंबाळकर सरांबरोबर. आज त्यांची गाडी आठवणीत होती आणि आज कुठेतरी गुलाल व्हायला पाहिजे होता, पण नाही झाला. लवकरच कमबॅक करेल मथुर पण. बघा मित्रांनो, कारण 1001 आज थोडासा संघर्षामध्ये आजचा दिवस गेलेला आहे. हिंदकेसरी मैदानामध्ये 2 गुलाल पडलेले आहेत, तरी पण त्यांना रिपीट टेलिकास्ट ते करून दाखवणारच. कारण शेनशाह बादशाह असे त्यांनी बरेचसे धुडकावून लावलेले आहेत. दादा काय बोलाल? ते तर आम्ही कारण शहनशाह लक्ष्याने- बादशाह सर्वांचे नंदीच आहेत, पण कुठेतरी मथुर हा मिंजोरचा बादशाह आहे. कारण मथुरला संघर्ष योद्धा हा मुंबईमध्ये असो, घाट असो, महाराष्ट्रामध्ये असो, पण आज कुठेतरी संघर्ष करतो बैल मोठ्या मैदानामध्ये. पुढच्या मैदानामध्ये मथुर लवकरच कमबॅक करेल आणि राहुल दादांना गुलालात ठेवण्याचा प्रयत्न करेल. बघा मित्रांनो, कारण एक मैत्रीसुद्धा लक्ष्य आणि मथुर एक A1 जोडी पळाली आणि मागील 26 जानेवारीमध्ये सुद्धा ती गुलाल प्राप्त होती. आज कुठंतरी मथुरला संघर्ष करायला लागला, पण दादांनी सांगितले ते लवकरच लक्ष्य आणि मथुर करून दाखवेल. दादा काय सांगा? आणि लवकरच मथुरचा तर कमबॅक लवकरच होणार. कुठेतरी मथुरला जर पब्लिकने पळवलं तर ही गाडी पण जुळणार. पण आज कुठेतरी आम्हाला थोडीशी खंतच आहे, कारण आम्ही बाईट देणार नव्हतो, पण भरपूर जर तुम्ही आले, मी बोललो पहिल्या बाईटपासून का मी बाईट देणार नाही, पण तुम्ही भरपूर जणांनी मला रिक्वेस्ट केली, पण मी बी बोललो का 2-2, 3-3 मिनिटाची बाईट घ्या. कारण जरी आम्ही गुलाल घेतला असेल तरी पण त्याचा मोठा भाऊ हारले या आम्हाला दुःख होता. कारण मी पहिली गाडी भेटलो तेव्हा पण शुभम दादांना भेटले, पण मला पोरं भेटली, पण आता डबल एकदा गाडी पडली याचा जास्त दुःख आहे. पण तुम्ही सर्वजण प्रॉस करता आणि बाईटसाठी येता, कारण आज मोठा मैदान आहे. पण आज कुठेतरी मथुर आमचा संघर्षामध्ये आहे, पण लवकरच कमबॅक करणार. जरी मागच्या मैदानामध्ये चांगला कमबॅक केला होता, पण या मैदानामध्ये आमची इच्छा होती आणि गुलाल करायला पाहिजे होता, पण त्याचा गुलाल कुठेतरी झाला नाही. पण आम्हाला हीच दुःखाची गोष्ट आहे, पण लवकरच तो कमबॅक करून दाखवणार. कारण त्याला कमबॅक करायचं हे चांगलंच जमतं आणि नियोजनाचा बादशाह आमचा मोठे भाऊ शुभम पाटील याच्याकडून आम्ही शिकलोय काय नियोजन करायचं ते. कारण जरी संघर्षामध्ये मथुर असला तरी लवकरच गुलाल करून दाखवणार तो. बघा खूप चांगलं असं दादांनी सांगितलं. सुप्रसिद्ध गाडा मालक, छोटा लक्षाचे मालक आज दिलगिरी व्यक्त करतायत आणि खूप चांगलं असं ऐकायला मिळतंय. दादा आज प्रेक्षक वर्ग, छोटा लक्षाचा प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप जमलेला आहे आणि तितकाच मथुर सोबत सुद्धा असतोय, तेवढा छोटा लक्षासोबत असतो, कारण तो छोटा भाऊच आहे त्याचा. आणि संघर्ष योद्धा म्हणून मथुर हा नक्कीच कमबॅक करून कधी पण दाखवतोय आणि ते पण टॉपमध्येच करून दाखवतोय. ज्यांनी कोणी वरती आणलं असेल पहिले बैलाला तर 1001 ब्रँडनीच आणले. कधीच आम्ही विसरणार नाही हा नाव. कारण जेव्हा जेव्हा लहानपणापासून छोटा मथुर असो, बाजी असो, किसना असो, मथुर असो, या सर्व बैलांमधून पळून बैल वरती आलेला आहे. कुठेतरी आम्हाला पण वाटतो का हा बैल आज गुलालामध्ये राहायला पाहिजे होता. कारण आमचा तो आम्ही प्रत्येक बोललोय मोठा भाऊ येतो. कारण या बैलामध्ये आम्ही मोठे मोठे स्वप्न नाही बघले, तेवढे मोठे मोठे शर्ती केलेले आहेत आणि कुठेतरी आज मथुर आतमध्ये पळवायचं म्हणून आम्ही कुठेतरी ही गाडी जुळवली नाही. लवकरच गाडी जुळण्याचा प्रयत्न करू. पण आज दोन्ही गाड्यामध्ये मथुर चांगला पळवला होता. कुठेतरी नशिबाची बी साथ लागते. कुठेतरी जरचं आपण संघर्ष केला तर नशिबाची साथ नसली तर कुठेतरी नशीब पण हारतो. कारण लक्ष्य पण 3 मैदानामध्ये पराजित होता, पण या मैदानामध्ये संघर्ष करून गुलालामध्ये राहिला आणि मथुर पण राहायला पाहिजे होता ही आमची अपेक्षा होती. पण कुठेतरी आमची अपेक्षा कुठेतरी राहिली, पण पुढच्या मैदानामध्ये नक्कीच गुलाल करून दाखवणार तो. उत्तम असा दिलदार मनाचा राजा माणूस सुद्धा शोभेल अशी त्यांची कीर्ती आहे आणि छोट्या लक्षाला ते नेहमी गुलाल प्राप्त करतात आणि छोटे छोटे खोंड, नवीन नवीन असे खोंड ते नेहमी अड्ड्यामध्ये आणून आणि मालकांना सुद्धा उजेडात आणत असतात. रानाचे मालकसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा विचारूया. दादा कसं वाटतं आजचा जो नियोजन आहे 26 जानेवारी 2026 आणि हा नवीन संघर्ष आज राणाने गुलाल प्राप्त करून दाखवला आणि 26 जानेवारी हा एक नामांकित मैदान, देसाई मैदान, काय सांगाल मैदानाबद्दल? मैदान तर खूप चांगलं चालू आहे. फटाफट गाड्या सुटतात. गाड्या लेट गेल्या तरी लवकर सुटतात आज. म्हणजे असं कोण नाही का त्यांची गाडी नाही झाली, पटापट गाड्या सुटतात. मस्त नियोजन चालू आहे त्यांचा. आज एवढी प्रसिद्धी झालेली आहे. राणा आज छोटा लक्षासोबत राणासुद्धा पळाला आणि आज पब्लिकचा थरार बघायला आलेला आहे. कसं वाटतंय? खूप आनंद होतोय. खूप खूप म्हणजे खूप आनंद होतोय. जे एवढी पब्लिक मी फर्स्ट टाइम बघितली माझ्या बैलाजवळ आज. या लक्षाच्या मुलं आज मला पब्लिक बघायला भेटली. बघा आज आपण पब्लिकला सुद्धा विचारूया, प्रेक्षक सुद्धा आहेत. दादा कसं वाटतं आज? एक नंबर वाटतं. छोटा लक्ष आज मैदानामध्ये गुलाल प्राप्त झालेला आहे. कुठेतरी आज शान वाढलेली आहे, कारण छोटे छोटे खोंड घेऊन नामांकित मालकांना वर आणतोय. बरोबर. कसं वाटतं तुम्हाला?
खूप चांगलं असं दादाने सुद्धा सांगितलं. आज छोटा लक्ष सुद्धा सोबत आहे. आज खूप पब्लिक जमलेली आहे. कसं वाटतं मैदानाबद्दल? एक नंबर. कुठून आले तुम्ही? आम्ही कराडवरून नाव सांगा तुमचं. दयानंद आटुगडे. बघा मित्रांनो, आज एवढ्या लांबून देसाई हिंदकेसरी मैदान बघायला कराडवरून आलेले आहेत आणि छोटा लक्षाला भेटायला सुद्धा आलेले आहेत. खूप छान वाटतंय. दादांना सुद्धा विचारा, दादा काय वाटतं आज? एकदम छान वाटतंय. आनंदने एकदम टॉपची गाडी मारली त्याच्याबद्दल. बघा मित्रांनो, आज आपण राणाला सुद्धा दाखवत आहोत. खूप पब्लिक फोटो काढण्यासाठी सुद्धा आलेली आहे आणि बघा चाहत्यांची गर्दी सुद्धा झालेली आहे. बघा राणा आपल्या सोबत आहे आणि आज छोटा लक्षासोबत पळालेला आहे आणि पब्लिक पण खूप चांगली अशी जमलेली आहे. आणि दादांना प्रेक्षक वर्गानं सुद्धा विचार, दादा काय सांग? मालक. बघा दादा तुमची ओळख सांगा. मी सुयोग काकड. राणा बैल आपला नाशिकचा आहे. नाशिकवरून आलो आहे आम्ही. 3 फेऱ्यात पण आपण संभाजीनगर केसरीला 3 नंबर केलेला आहे ह्या बैलांनी आणि गोठ्या बैलात पण टॉपलाच बैल पळतो नाशिकमध्ये आणि मुंबईला पण कंटिन्यू गुलालातच बैल. बघा मित्रांनो, खूप चांगला असा कोंड आहे. आज छोटा लक्षासोबत पळाला आणि गुलाल प्राप्त झालेला आहे. कारण हिंदकेसरी मैदान म्हणजे पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानाचा गुलाल जो घेतोय तो वर्षभर गुलालामध्ये राहतोय. हो बरोबर आहे. नामांकित मैदान आहे. जो मैदानाचा गुलाल घेतो तो कायम गुलालात असतो. आम्हाला तो गुलाल भेटला. आम्हाला खूप आम्ही आभारी तुमचे मुंबईकरांचे. इथं आम्ही सकाळी आलो. खूप म्हणजे चांगलं नियोजन होतं मैदानाचं आणि चांगले बैल पळाले. बैल आम्हाला कंटिन्यू गुलालात ठेवतं हेच आमचं खूप मोठं नशीब आहे. चांगले असे प्रेक्षक जमलेले आहेत राणायला बघायला. खूप सारे प्रेक्षक फोटोसुद्धा घेत आहेत. काय सांगाल त्यांना? हो आता प्रेक्षकवर सकाळपासून फोटो घेत आहे बैलाचे. आम्ही घेऊन देतोय. घ्या चांगलेच आहे. आम्ही आलो एवढं लांब. आम्हाला अभिमान आहे की मुंबईकर आम्हाला चांगली साथ देत आहे आणि आमचे बंधू हे कंटिन्यू बैल त्यांच्याकडे येतो. त्यांना सुद्धा विचारूया, दादा कसा वाटतो आनंद? आनंद तर लय आज लय भरपूर आनंद आहे. 2 गाड्या झाल्या माझ्या. एक घरच्या वासराची पण झाली. याच्यामध्ये तो वासरू पळलेला आहे पहिल्या शर्तीला. जेव्हा आम्ही पहिला उतरवला ना तेव्हा माझ्या घरच्या वासरामध्ये बैल पळवला. बघा मित्रांनो, ती पण गाडी गुलालात होती. खूप ती पण आनंद गाडी जिंकली माझी अगोदर. खूप आनंद व्यक्त करत आहेत. कारण आज छोटा लक्षासोबत या मैदानामध्ये येणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे. पण छोट्या लक्षासोबत त्यांनी करून दाखवलं. दादा काय सांगाल? आम्हाला खूप अपेक्षा होती का छोटा लक्ष आणि ही गाडी चांगली पळणार. तो मथुरमध्ये पळलेला नंदी आहे. तो पण नंदी कमजोर नाही. भरपूर म्हणजे नाव केलेला नंदी आहे छोटा लक्ष बोललं तर. आज कुठेतरी मथुरचे 2 गुलाल पडले आणि थोडासा संघर्ष करावा लागला. काय सांगाल मथुरबद्दल? आम्हाला त्याचं खंत आहे म्हणजे मथुरचे 2 गुलाल पडले. आम्हाला काय म्हणजे वाईट वाटतो. असा भरपूर वाईट वाटतंय. एक तरी जिंकला पाहिजे होता आज. म्हणजे एवढा मोठा मैदान. मथुरची क्रेज सर्वात जास्त या मैदानाला मथुरची क्रेज होती पूर्ण अड्ड्याला. पण आज मथुरच पडला म्हणून प्रेक्षक पण भरपूर नाराज आहेत. बघा मित्रांनो, तो म्हणजे बिंजोडचा बादशाह आहे. मुंबईचा बिंजोडचा बादशाह आहे तो. त्याच्या एवढं पब्लिकला पळणं कोणाचे पण बसची कामं नाहीत मथुरच्या एवढं. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलंय आणि सहकारी सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा विचारूया, दादा काय वाटतंय आज गुलाला वाटतो? चांगलं वाटतं. कुठून आले तुम्ही? मखमलाबाद नाशिक. कसं वाटतं आजचा या नियोजनाचा खूप- नियोजन झालं ते कसं झालं? खूप आनंद वाटतोय. खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं आजकाल. आज नाही का आज टॉपच्या गाड्या चांगल्या गाड्या आज पळत होत्या. खूप चांगल्या असं शर्यत क्षेत्र सर्व पब्लिक बघायला आली होती आणि आनंद लुटत होती. आज लक्ष आणि राणाच्या गाडीचा सुद्धा आनंद घेतला ते. आमचं नशीब आम्हाला छोट्या लक्षात पाहायला भेटलं. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं नियोजन झालं आणि दादा सुद्धा आलेले. दादांना सुद्धा विचारूया, दादा कसं वाटतं आजचा आनंद? आजचा आनंद जांभार आहे. याची पुढं बिच्चू आणि हा बैल तो पळणार. राणा 100% पळणार. बिच्चू आणि हा पळणार. दादा तुमची ओळख सांगा. मी संदीप माली बोपर यांचा भाचा आणि हा राणा आणि बिच्चू याला मी पेरा देणार आणि पळणार बैल तेव्हा माझी बैल घरी येणार. बघा मित्रांनो, आज आपले मुंबईचे अध्यक्ष संदीप माई भोपर यांचे आज भाषे आज आपल्यासोबत आले आहेत आणि नियोजनाचे बादशाह सुद्धा आहेत ते. आणि त्यांनी खूप चांगलं असं नियोजन सांगितलेलं आहे. बिच्चू आणि राणा लवकरच मैदानामध्ये दिसणार आणि ते पण टॉपमध्ये दिसणार. 100%. दादा काय सांगाल? आज खूप चांगला असं प्रेक्षक वर्ग इथे जमलाय. तुमचे चाहते सुद्धा आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? आता 26 जानेवारी बोलला तर आपला एकदम आपला हा मैदान टॉपचा मैदान हिंदकेसरी सावली मैदान आणि हा राणा याच्यासाठी ना काय सांगाल असेल तर मी देईल राणाला. आणि बिच्चू
आणि संदीपबाई माली आम्ही आहे. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दिलदार मनाचं व्यक्तिमत्व दाखवलं आणि तेही दाखवलं सुद्धा का नियोजन आम्हीच करणार आणि करून दाखवणार. पेरा करणार याची. दादा काय सांगाल अजून, कारण तुम्ही तर कमिटी दादा हे आमचे रोहित भाऊने एकदम छान नियोजन केलं होतं, त्याच्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहे. आणि ते कंटिन्यू चांगलेच नियोजन करत असतात आणि इथून पुढे चांगल्याच नियोजनात बैल पळेल. दादा नियोजन असतो तो एक नंबरचाच असतो प्रत्येक टायमाला. जर मी बैल काढणार तर टॉपचाच बैल काढणार, एक सांगून बोलला जर. आज बघा दादाने सुद्धा सांगितलेले बिच्चू आज राणासोबत पळणार पुढच्या लय मोठी गोष्ट आहे ना ती. हे त्या बैल देणार आम्हाला तर बोलला लय मोठी गोष्ट आहे ना. बिच्चूमध्ये पळणार तर आम्हाला खूप आनंद होणार ना. कारण बिच्चूच पळणार म्हणजे बिच्चू एक टॉपचा नंदी आहे आज मुंबईमध्ये. म्हणजे बिच्चू एक नंबरमध्ये खेळतोय. आम्ही सध्या अजून पण एक नंबरमध्ये नाही खेळत. आम्ही लक्षामध्ये पळालो, पण बिच्चू सध्या एक नंबरमध्ये खेळतो. त्याच्यात पळायला आम्हाला खूप मजा येईल त्याच्यात पण बिच्चूमध्ये ना. बाईंचे पण त्याही बैल दिला आम्हाला तर आम्ही खूप आभार मानू त्यांचे, संदीपबाईचे. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं नियोजन होणार आहे आणि दादा पुढील नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद.